मदर तेरेसा मराठी निबंध। मदर तेरेसा हे नाव म्हणजे माणुसकीचा खरा चेहरा। त्यांचे जीवन म्हणजे सेवेचे व्रत आणि त्यागाची मूर्ती। त्यांनी आयुष्यभर गरीब, अनाथ, आजारी आणि उपेक्षित लोकांची सेवा केली। खरंच हाताच्या बोटावर मोजता येणारे असे काही महान लोक असतात आणि मदर तेरेसा त्या थोर व्यक्तीमध्ये अग्रण्य आहेत। मदर तेरेसा यांचा जन्म 26 ऑगस्ट 1910 रोजी स्कोचपोजे, आताचे उत्तर मॅसेडोनिया येथे झाला। लहानपणापासूनच त्यांना धार्मिक सेवा करण्याची आवड होती। लहानपण थोर या म्हणीप्रमाणे त्यांची लहान वयातच जगासाठी मोठे स्वप्न पाहिले। 18व्या वर्षी त्यांनी घर सोडून धार्मिक जीवनाची वाट धरली। त्यांनी आपले आयुष्य भारतात गरिबांसाठी समर्पित केले। मदर तेरेसा यांना भारतात गरिबांची अवस्था पाहून मनात वेदना उमटली। त्यांनी गरिबांसाठी आपले उंबरठे खुले केले। त्यांनी मिशनरी ऑफ चॅरिटी या संस्थेची स्थापना केली आणि जगाचा कोपरानकोपरा तिथे सेवा पोहोचवली। मदर तेरेसा थकवा, अर्थरेटिका यांची पर्वा न करता सेवेत रमल्या। त्यांनी कधीच कोणाची जात, धर्म, रंग पाहिला नाही। त्यांच्या दृष्टीने माणूस हेच धर्म होते। त्यांचे जीवन म्हणजे ज्याच्या वाणीतील प्रेम आहे, त्यांच्या हृदयात परमेश्वर आहे या विचाराची साक्ष होती। मदर तेरेसा यांचे हृदय सागरासारखे विशाल होते। त्यांनी नेहमी सांगितले की आपण मोठी कामे करू शकत नाही, पण आपण लहान लहान गोष्टी मोठ्या प्रेमाने करू शकतो। त्यांनी हे जगाला कृतीतून दाखवून दिले। त्यांच्या सेवेमुळे त्यांना जगभर ओळख मिळाली, पण त्यांनी कधीही गर्वाची हाव धरली नाही। त्या नेहमी नम्रतेने वागत राहिल्या। गरिबांचे दुःख आपलेच आहे असा त्यांनी विचार केला। दुष्ट लोकांची कीड त्यांच्या वाटेला आली तरी त्या कधीही चुकीचा मार्ग चुकूनही पत्करला नाही। मदर तेरेसा यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले। त्यांना 1979 मध्ये नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, पण त्या नेहमी म्हणायच्या, माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावर हसू आणणे। 1997 मध्ये त्यांचे निधन झाले, पण त्या गेल्यानंतरही त्यांच्या मिशनरी ऑफ चॅरिटी या संस्थेच्या माध्यमातून त्यांचे कार्य त्यांनी शिकवले की जिथे प्रेम आहे तिथेच देव आहे। त्या खरंच देवाच्या रूपात जन्माला आल्या होत्या। आपण सर्वांनी त्यांच्या शिकवणीतून प्रेरणा घेतली पाहिजे। थेंब थेंब तळे साचे या उक्तीप्रमाणे आपली छोटीशी सेवा समाजात मोठा बदल घडू शकते। मदर तेरेसा यांचं जीवन आपल्याला सांगतं, थोडी मदत, थोडं प्रेम एवढं जगाला हवं आहे। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।